नमस्कार, मी सुनीती साठे. वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आठवणीतला तरंग वेगळा. सकाळी लवकर उठून दार उघडावं आणि अंगणात प्राजक्ताचा सडा पाहून मन प्रसन्न व्हावं. फुलांचा मंद सुगंध श्वासात भरून डोळे मिटावेत आणि एखाद्या स्वप्नात जावं. अशा कितीतरी स्वप्नांचे तरंग मनात लहरत असतात आणि मग ते आठवणीच्या कप्प्यात जाऊन बसतात. डोळ्यासमोरचं दृश्य एक आणि त्यात भरलेली स्वप्न अनेक. तोच नदीचा काठ, तीच संध्याकाळची वेळ, ते टोळीत उभे असलेले उंच वृक्ष, तेच हिरवे डोंगर, तेच उंच आभाळ. या तर गोष्टी नेहमीच्याच, जगाच्या पाठीवर सगळीकडेच. पण आपण त्यात स्वप्न भरतो आणि त्या आठवणी होऊन जातात. स्वप्नांचं जग वेगळं असतं. ही स्वप्न फक्त जगायची असतात. बाह्य जगात किती काही असू दे, आपलं जग वेगळं असतं. ही स्वप्नसृष्टी आपली असते. आपलं लहानसं स्वप्न म्हणजे जे जे आपलं आहे ते आपल्याशी बांधलेलं असतं. उदाहरण असं देता येईल की गुरु आपल्याला शिकवत असतो, समृद्ध करत असतो, त्याच्याकडचे जास्तीत जास्त ज्ञान आपल्याला देतो, तरी आपण त्यात अधिक कलाकारी वापरून ते आणखी समृद्ध करतो. ती अधिकची कलाकारी आपली असते. असं कितीतरी अधिकचं आपल्याकडे असतं, आपल्या ते लक्षात येत नाही. पण अशी उदाहरणं खूप आहेत. एखाद्या लेखकाला किंवा काय सुचेल सांगता येईल. एखाद्या वाचलेल्या ओळीतून त्याने एक पूर्ण सिनेमा बनवलेला आहे. दारिद्र्यात वावरणाऱ्या लहान मुलांकडे बघून त्याला एक अख्खा सिनेमा सुचला आहे. ही तर अनेक उदाहरणं आहेत. ती मोठ्यांची आहेत असं नाही, त्यांच्या व्यवसायातून ती पुढे आली आहेत आणि दृश्य स्वरूपात माणसापुढे दाखवले आहेत. असंच जीवनाचं आहे. समोर आलेलं सगळेच विचार आपलेसे होत नाहीत. एखादा विचार पुरेसा असतो. विचारात खूप मोठी ताकद असते, म्हणून आपण झेंडा घेऊन आपले विचार मांडायला जात नाही. पण आपल्या मनाची ताकद वाढवायला ते पुरेसे असतात. तेच आपली स्वप्न असतात. आपण सारेच कलावंत असतो. मैफिलीत आपण गात असतो, श्रोते आपणच असतो, गायकी आपलीच, घराणे आपलेच, तराणेही आपलेच. स्वच्छंद स्वर, स्वर्गीय आवाज, रागाची मांडणी करताना स्वरांची बढत करण्यासाठी आलापी, तान, बोलतान यांच्या बरोबरीने सरगमचा उपयोग किती कलात्मक होऊ शकतो याचा विचार नसतो, तर फक्त स्वर मैफलीचा आनंद असतो. ते आपलं असतं, कारण आपल्याला आपलं असलेला आनंद देतं. गाता न येणं हा नाईलाज आहे, तरी गाणं हा आपला आनंद आहे. तसंच चित्र हाताने काढता येत नसतील, पण डोळ्यासमोर साकारता येतात हवी तशी. आपल्याला हवं तसं भावचित्र आपणच उभं करू शकतो. देव कुणी पाहिला नाही, पण कुणीतरी त्याचं चित्र मनात रचलं असेल आणि नंतर ते चित्रकाराने रेखाटलं असेल. हिमालयात बर्फवृष्टी होते, हिवाळ्यात पानगळ सुरू झाली की ती होते, पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. तसंच इतरांचंही राहतं, पण प्रत्येकाचं चित्र त्याच्या कल्पनेतलं. एकसारखा एक माणूस नाही, तसं कुठलीच कुणाच्या ठिकाणी गोष्ट सारखी नाही. म्हणून आपलं एक स्वप्न स्वतंत्र जग असतं, ते आपण विसरतो, दुसऱ्याच्या जगात डोकावतो. त्याचं आहे तसं माझं का नाही असं वाटतं. तेव्हा हे वाटत नाही की आपलं आहे तसंच दुसऱ्याचं तरी कुठे आहे. एखाद्या माणसाचा स्वभाव
खूप सरळ असतो, दुसऱ्या एखाद्याचा बेरकी असतो. मग कुणाचा चांगला आणि कुणाचा वाईट, त्या स्वभावाचा कुणाचा फायदा कुणाला तोटा असं ठरवता येत नाही. त्याच्याकडे काय आहे त्यावरून काही ठरवता येत नाही. तो त्याचा वापर कसा करतो त्यावर ठरतं. कदाचित तसा बेरकी स्वभाव तशाच परिस्थितीत उपयोगी पडतही असेल. तसा सरळ स्वभावाचा माणूस सरळ म्हणूनही दुसऱ्याला त्रासदायक ठरू शकतो. आपण हॉटेलमध्ये गेलो तर तिथे सांगितलं जातं आमच्याकडे हा पदार्थ स्पेशल आहे. असं कुठेच मिळणार नाही. दुसरे हॉटेलवाले अशीच ॲडव्हर्टाईज करतात. आपण नाही फसतो. म्हणजे चांगलं असतं पण वेगळेपणा काय, तोच. आमच्याकडे सगळं चांगलं मिळतं हा प्रत्येक दुकानदाराचा दावा. कुठल्याही प्रकारच्या दुकानात मग वेगळं वैशिष्ट्य काय? काही नाही. आपल्या जिभेची चव ती ठरवते चांगलं, स्पेशल, वेगळं. तर आपलं हे आपलं असतं. आपल्या आवडीचं मिळालं तर आपल्याला आनंद मिळतो. दुसऱ्याच्या चवीचं आपल्याला काय? हे जेवणापुरतं नाही. चव, रस, आवड प्रत्येकाच्या परीने स्वतंत्र. जिभेचं तसं मनाचं. प्राजक्ताचा सडा, त्याचा सुगंध आणि सरकती पहाट हे एकच दृश्य, पण त्यातला रंग वेगळा, गंध वेगळा, आठवणीतला तरंग वेगळा.